इतका फुगलेला आणि सोनसळी अनारसा तुम्ही आधी कधी बघितलाय का? आज मी या रेसिपीमध्ये दाखवणार आहे अशी ट्रिक ज्याने अनारसाना फुटेल आणि नाही तेल शोषून घेणार आणि होतील अगदी हलवाई स्टाईल कुरकुरीत अनारसे। तुम्ही इथे बघू शकता अनारसांचा आवाज कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत झालेले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ राशनचा तांदूळ आहे। हा ठोकळ तांदूळ असतो। ह्या राशनच्या तांदळामध्ये डस्ट खूप असतो, कचरा खूप असतो, तर याला व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं। मी इथे साफ करून घेतलेले आहे आणि ह्या वाटीच्या मापाने 4 वाटी मी तांदूळ घेतलेले आहे। तर तुम्हाला जास्त करायचं असेल तर जास्त प्रमाण घ्या, कमी करायचं असेल अनारसे तर तुम्ही कमी प्रमाण घ्यायचं तांदळाचं। तर आता ह्या तांदळाला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्याने। तर ह्या राशनच्या तांदळामध्ये डस्ट आणि कचरा जास्त असल्यामुळे 5-6 पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं। जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तांदळाच्या वरती तोपर्यंत छान असं धुवून घ्यायचं। तुम्ही इथे बघू शकता मी तांदूळ पूर्ण साफ करून घेतलेला आहे तरी सुद्धा कचरा निघालेला आहे। तर तुम्ही पण छान असं 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण जो कचरा राहतो, डस्ट राहतो तो पूर्ण निघून जातो। तर ह्या राशनच्या तांदळामुळे अनारसे छान होतात आणि पांढरे शुभ्र होतात आणि चव पण छान लागते ह्या राशनच्या तांदळाच्या अनारसेने। तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही राशनचाच तांदूळ वापरा, नसेल तर तुम्ही घरचा कोणता पण तांदूळ वापरला तरी चालेल। तर मी इथे पूर्ण 5-6 पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता याला आपण 3 दिवस भिजत ठेवू पाण्यामध्ये। तर याला रात्रीला रोज पाणी चेंज करायचं, म्हणजे जो आंबट वास येतो तो आंबट वास निघून जातो। तर तुम्ही इथे बघू शकता 3 दिवस झालेले आहे। मी तिसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवत आहे। तर मी पाणी चेंज केलं तरी सुद्धा थोडं फेस आलेला तुम्हाला दिसत आहे ते बबल्स। तर मी आता पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आता हे जे तांदूळ आहे आपण पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर सुद्धा थोडं पाणी राहतो खाली, तर हे असं चाळणीमध्ये हे तांदूळ टाकून घ्यायचे, म्हणजे त्यात पूर्ण जो पाणी राहतो खालचा तळामध्ये तो पूर्ण निघून गेला पाहिजे। तर मी ते चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हे तांदूळ टाकून घेतलेले आहे आणि खाली मी एक गंज ठेवलेला आहे। तर 5-10 मिनिट मी इथे ठेवलेलं होतं। तर 5-10 मिनिटामध्ये पूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकता एवढं पाणी उरलेलं होतं वाट्यामध्ये, तर ते पूर्ण निघून गेलेलं आहे। तर आता आपण हे पूर्ण पाणी फेकून घेऊया आणि हे आता आपण तांदूळ एका सुती कापडावर वाळत टाकून घेऊया 15 ते 20 मिनिटासाठी। जास्त वेळ ठेवायचं नाही, फक्त 15 ते 20 मिनिटं हे तांदूळ सुकत ठेवायचे पंख्याच्या हवेखाली। तर इथे मी सुती कापड घेतला आहे, तुमच्याकडे कोणता पण सुती कापड असेल तर तो तुम्ही इथे घ्यायचा आणि हे अशा पद्धतीने तांदूळ असे पसरवून छान 15 ते 20 मिनिटं हवेखाली सुकू द्यायचे। उन्हामध्ये ठेवायचे नाहीत, नाहीतर ते तांदूळ पूर्ण कडक होतात। हे तांदूळ जास्त वेळ ठेवायचे नाही, म्हणजे जास्त वेळ ठेवले तर ते खूप कडक वाढतात आणि मग ते पावडर करायला खूप त्रास जातो आणि बारीकसुद्धा होत नाही। त्यामुळे थोडं 15 ते 20 मिनिटं वाळत ठेवायचं पंख्याच्या खाली आणि नंतर ते काढून घ्यायचे। तर इथे 15 ते 20 मिनिटं झालेले होते, तुम्ही बघू शकता तांदूळ सुकलेले आहेत। तर मी तुम्हाला हाताने 1-2 तांदूळ असे तोडून दाखवते, तर असे सहज तुटतात, म्हणजे हलकेसे ओलसरच असेपर्यंत सुकवून घ्यायचे। आणि आता मी हे तांदूळ पूर्ण एकत्र जमा करून एका वाट्यामध्ये काढून घेते। तर तुम्ही पण जास्त वेळ हवेमध्ये ठेवायचं नाही। तर इथे बघू शकता मी पूर्ण तांदूळ एका वाट्यामध्ये काढलेले आहेत। आता ह्या तांदळाच्या पावडर बनवण्याच्या आधी आपण साखर घेऊया। तर साखरेचं प्रमाण मी इथे 4 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, तर त्याच्या निम्मे म्हणजे अर्धी साखर घेतली, म्हणजे 2 वाटी मी साखर घेतलेली आहे। तर ह्या साखरेला आधी आपण पिठी साखर करून घेऊया, म्हणजे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर इथे मी आता मिक्सर पॉट घेतलेला आहे, याच्यामध्ये आता थोडी साखर करून मी याची पूर्ण पावडर करून घेते। तुम्हाला जर जास्त गोड अनारसे हवे असेल तर तुम्ही जास्त साखरेचा वापर करू शकता इथे, पण जास्त गोड करायचे नाही, अगदी खूप जास्त गोड करायचे नाही। फिके झाले तरी चालेल, पण जास्त गोड करायचं नाही। तुम्ही इथे बघू शकता साखरेचा पूर्ण पावडर झालेला आहे। अशी पूर्ण पावडर करून घ्यायची साखरेची
आधी। तर अशाच पद्धतीने मी पूर्ण साखर, पिठी साखर करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला जर साखर नाही वापरायची असेल याच्यामध्ये तर तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता। गुळ पण तेवढंच घ्यायचं जेवढा मी साखरेचा माप सांगितलं तेवढंच माप घ्यायचं गुळाचा पण। तर आता साखर पूर्ण बारीक करून झालेली आहे। आता आपण तांदूळ करून घेऊया, बारीक पीठ करून घेऊया। तर इथे मी थोडे बॅचेस करून पावडर करून घेतलेली आहे। तर ही पहिली बॅच आहे। तर मी या चाळणीमध्ये घेतलेलं, एका वेळेस पूर्ण टाकायचं नाही, अगदी चाळणीमध्ये टाकायचं आणि नंतर गाळून घ्यायचं पावडर, म्हणजे जे जाडे कण राहतात तांदळाचे ते पूर्ण त्याच्यामध्ये पिठामध्ये गेले नाही पाहिजे, म्हणून चाळणीने पूर्ण गाळून घ्यायचं, म्हणजे जो बारीक पावडर आहे तो आपल्याला मिळतो। तर तुम्ही इथे बघू शकता जो ठोकळ भाग आहे तांदळाचा तो उरलेला आहे आणि बारीक पावडर तो कोपरमध्ये खाली पडलेला आहे, म्हणजे याचा अनारसा छान होतो। इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण तांदळाचं पावडर केलेलं आहे। अशा प्रकारे पूर्ण बारीक पावडर करायचं, फाईन पावडर, म्हणजे छान गोळा पण होतो आणि उंडी पण छान होते। तर अशा पद्धतीने मी पूर्ण बारीक केलेलं आहे। आता याच्यामध्ये जे मी पिठी साखर केलेली होती ती आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। तुम्हाला जर इथे गुळाचा वापर करायचा असेल तर तुम्ही आता 4 वाटी जर तांदूळ घेतले तर 2 वाटी गूळ घ्यायचं बारीक करून। तर मी इथे साखर घेतलेली आहे। तर ही साखर पूर्ण आता ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया, व्यवस्थित पूर्ण एकजीव करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं, जास्त वेळ लागत नाही बारीक करायला। जर जास्त वाळले तांदूळ तर मग बारीक करायला खूप वेळ लागतो आणि ते पावडर पण बरोबर, उंडा पण बरोबर बनत नाही आणि पावडर पण बरोबर बनत नाही। तर त्यामुळे थोडं ओलसरच असल्यावरच तांदळाचं पावडर करून घ्यायचं मिक्सरमधून। आणि अशा पद्धतीने मी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे साखर, तुम्ही बघू शकता आधीपेक्षा ओलसरपणा जास्त झालेला आहे। तर अशा सहज असे गोळे तयार होतात। तर अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आणि एका डब्यामध्ये ठेवायचे। तुम्ही इथे बघू शकता एक गोळा झालेला आहे माझा। अशाच पद्धतीने मी बाकीचे पण गोळे बनवून घेत आहे। तर ह्या गोळ्यांना जास्त वेळ लागत नाही, अगदी सहज हातात पकडलं की पटकनच गोळे बनतात, तुटत पण नाही आणि काहीच नाही, म्हणजे प्रमाण जो साखरेचा आहे तो बरोबर झालेला आहे। तर तो अशा पद्धतीने ओलसर असला तांदूळ तर हे अशा पद्धतीने लवकर गोळा होतो। तर मी अशा पद्धतीने पूर्ण गोळे बनवून घेतलेले आहे। तर हा छोटा गोळा पकडून माझे 7 गोळे झालेले आहे। तर मी आता हे गोळे एका डब्यामध्ये ठेवत आहे। तर हा डबा माझ्याकडे छोटा डबा नव्हता, तर हा एक डबा खाली होता। तर या डब्यामध्ये मी हे गोळे पूर्ण ठेवणार आहे। तर हा डबा पूर्ण पुसून घ्यायचा कापडाने आणि ओलसर असला नाही पाहिजे, छान कोरडा करून घ्यायचा डब्याला। आणि अशा पद्धतीने हे गोळे मी इथे ठेवून घेत आहे। तुमच्याकडे जर छोटा डबा असेल, तुमच्याकडे जो पण डबा असेल त्या डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, पण शक्यतो स्टीलच्याच डब्यामध्ये ठेवा। तर इथे मी पूर्ण गोळे आता अशा पद्धतीने ठेवून घेत आहे आणि हे झाकण लावून साधारण 3 दिवस तरी मुरत ठेवायचं उंडीला, म्हणजे अनारसी छान होते। तर आता इथे मी झाकण ठेवून मुरत ठेवायला ठेवत आहे 3 दिवस। तर आता 3 दिवस झालेले आहेत, मी 3 दिवसानंतरची तुम्हाला उंडी दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता उंडे जसेचे तसे आहे, पण छान आतमध्ये मुरल्या गेलेले आहेत। तर मी याच्यामधलं उंड्यानं आधी करून घेतलेलं होतं 1-2 उंड्यांचे अनारसे, तर मी हे इथे व्हिडिओसाठी तुम्हाला वेगळं दाखवत आहे। तर हे ते एक उंडा मी छोटावाला फोडून दाखवलेला आहे। तर हा एक उंडा मी आधीच फोडलेला होता याच्यामध्ये। तर इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण उंडा फोडलेला आहे आणि याच्यामध्ये आता थोडा कोरडापणा आहे। तर याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आणि दुधाने इथे भिजवून घ्यायचं। तर जास्त दूध टाकायचं नाही, इथे मी आधीच 2 चम्मच दूध टाकलेलं होतं। तर हे 2 चम्मच टाकल्यानंतर हे थोडं घट्टसर आलेलं आहे। तर आता आणखी मी 1 चम्मच टाकलेला आहे इथे दूध। तर तुम्ही दुधाच्या ऐवजी पाण्याचा पण वापर करू शकता, पण पाणी जास्त टाकायचं नाही, अगदी थोडं लागतं पाणी टाकायचं। थोडंसं 2-3 चम्मच टाकलं तरी गोळा इझिली तयार होतो। आता इथे मी आणखी 2 चम्मच दूध टाकून घेत आहे। एका वेळेस पूर्ण दूध किंवा पाणी टाकायचं नाही, अगदी थोडं करत पाणी किंवा दूध टाकायचं, म्हणजे एका वेळेस टाकलं तर घट्ट गोळा होऊ शकतो, पातळ होऊ शकतो त्यामुळे। तर हे गोळा बनवायला जास्त दूध किंवा पाणी लागत नाही, थोडंसंच लागतं, म्हणून थोडं दूध किंवा पाणी टाकून मळून घ्यायचं।
तर इथे तुम्ही बघू शकता हा गोळा पूर्ण आपला मळून झालेला आहे आणि हा गोळा मला तयार करायला 4 ते 5 चम्मच छोटे चम्मच दूध लागलेला आहे। तर अशा पद्धतीने हा गोळा करून घ्यायचा आणि हाताने छान असं चोळून घ्यायचं। तुम्ही बघू शकता खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा पद्धतीने। आणि इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि ह्या गोळ्याचे आता आपण अनारसे करून घेऊया। तर अनारसे करायच्या आधी मी इथे तुम्हाला एक ट्रिक सांगते, म्हणजे ज्यांना अनारसे करता येत नाही त्यांना। तर इथे पोळपाट घ्यायचं आणि त्याच्यावरती एक प्लास्टिक घ्यायचं आणि ह्या प्लास्टिकला दोन्ही बाजूनी म्हणजे पोळपाटावरती जो भाग आहे आणि खालच्या साईडने जो भाग आहे साईडला, त्याला पण दोन्ही साईडनी म्हणजे सगळीकडनं तेल लावून घ्यायचं थोडंसं, म्हणजे जो अनारसा आहे तो चिकटणार नाही। तर आता इथे अशा पद्धतीने हाताने थोडंसं तेल लावून असं स्प्रेड करून घ्यायचं आणि जो मी गोळा घेतलेला होता आता तो गोळा ठेवायचा ह्या प्लास्टिकवरती आणि वरून प्लास्टिक अशी झाकून घ्यायची आणि प्लेट घ्यायची पसरट आकाराची, मी तुम्हाला दाखवते। ही अशा पद्धतीची प्लेट घ्यायची, तुमच्याकडे जी पण प्लेट असेल ते तुम्ही इथे वापरू शकता, म्हणजे खालचा भाग प्लेन असला पाहिजे अशा पद्धतीची प्लेट घ्यायची आणि वरून हाताने असं प्रेस करायचं प्लेटला। तर तुम्ही इथे बघू शकता जास्त मेहनत पण लागत नाही, अगदी इझिली हा गोळा स्प्रेड होतो आणि आकार पण खूप छान येतो, गोल येतो। हाताने करायला गेलं तर ते चिकटतात किंवा मोडतात, तर तुम्ही इथे बघू शकता। तर आता पन्नी काढून मी इथे थोडीशी वरून खसखस टाकून घेत आहे। खसखस टाकल्याने डिझाईन पण छान दिसते अनारसेला आणि खायला पण चवीला सुंदर लागते, त्यामुळे थोडंसं खसखस टाकून घ्यायचं आणि पुन्हा मी प्लास्टिक वरून अशी झाकून घेत आहे आणि हलक्या हाताने एकदा प्लेटने असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जी खसखस आहे ती अनारस्यामध्ये आतमध्ये दबल्या जाते, म्हणजे तेलामध्ये निघत नाही। तर इथे मी आता तेल ठेवलेलं आहे गरम करायला। तेलाला जास्त गरम करायचं नाही, अगदी हलकंसं कोमट होतपर्यंत ठेवायचं आणि नंतर हा अनारसा असा प्लास्टिकवरून हाताने काढून घ्यायचा हलक्या हाताने आणि असं तेलामध्ये सोडायचं। तर जी खसखसची बाजू आहे ती वरती ठेवायची, खाली ठेवायची नाही आणि झाऱ्याने किंवा चम्मचने असं वरून तेल असं सोडायचं, म्हणजे त्याला गोवर छान उमटते अनारसाला। तुम्ही इथे बघू शकता मी कशा पद्धतीने तेल वरती सोडत आहे, म्हणजे तो अनारसा तो छान असा गोवर सोडतो आणि छान दोन्ही बाजूनी भाजला जातो, तळला जातो। तर अनारसाला जास्त वेळ तेलामध्ये तळायचं नाही, अगदी अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट खूप झालं। तर हा असा गोल्डन ब्राउनिश कलर आला की त्याला बाहेर काढून घ्यायचं। तर तेल अनारसा पितो, त्यामुळे थोडा वेळ झाऱ्यामध्ये किंवा चम्मचमध्ये असा अनारसा ठेवायचा, म्हणजे जो तेल आहे तो निथळून जातो। तर अशाच पद्धतीने मी दुसरा पण अनारसा केलेला आहे। तर त्या पण अनारसाला असंच वरून तेल सोडायचं, म्हणजे गोवर छान उमटतो आणि हा पण आपला अनारसा तयार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता कलर पण तुम्ही बघू शकता अनारसाचा मस्त गोल्डन कलर आलेला आहे। अशाच पद्धतीने मी बाकीचे पण अनारसे बनवून घेतलेले आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अनारसाचा कलर अगदी सारखा कलर आलेला आहे आणि बघायला पण सुंदर दिसत आहे, गोवर पण छान उमटलेली आहे। तुम्हाला मी जवळून एक अनारसा दाखवत आहे, तुम्ही बघू शकता अनारसाचा कलर आणि मी तुम्हाला अनारसाचा पण आवाज पण तुम्हाला दाखवत आहे। अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत अनारसे। तर अशाच पद्धतीने तुम्ही बनवू शकता, जास्त कठीण नाही आहे, फक्त वेळ लागतो करायला। म्हणजे 3 दिवस भिजत ठेवा, 3 दिवस मुरत ठेवा, तर त्यासाठी 5-6 दिवस लागतो, पण खायला अगदी चवीची, टेस्टी आणि खूप सुंदर लागते। तर व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।